जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डिले यांचे घरगडी असल्यासारखं काम करत आहे। कर्डिलेंकडून जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर केला जात आहे, असा घणाघाती आरोप आमदार प्राजक्त तणपुरे यांनी केलाय, जे आज राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे प्रचार सभेत बोलत होते। यावेळी व्यासपीठावर त्रिंबक अडसुरे, जगदीश भालेराव, जालिंदर अडसुरे, भानुदास ढगे, शरद ढगे, बाळासाहेब लटके, भगवान ढगे, भास्करराव काळे, प्रकाश देठे आदी उपस्थित होते। 12 नोव्हेंबर आमदार प्राजक्त तणपुरे यांचा राहुरी तालुक्यातील डिग्रस, मुळा डॅम, वरवंडी, कोंबडवाडी, बाभुळगाव आदी भागात प्रचार दौरा सुरू होता। दरम्यान वरवंडी येथे ग्रामस्थांनी आमदार प्राजक्त तणपुरे यांचं स्वागत केलंय। त्यानंतर झालेल्या सभेत आमदार प्राजक्त तणपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर गंभीर आरोप केले। ते पुढे म्हणाले की एकेकाळी राज्यामध्ये अग्रेसर असलेली अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशिक्षित व चुकीच्या लोकांच्या हातात गेल्यामुळे डबघाईस चालली आहे। बँकेचा सीडी रेशो घसरला आहे। सहकार खात्याची चौकशी सुरू असल्याचं समजते। भविष्यात रिझर्व्ह बँकेची बंधने येण्याच्या भीतीने ठेवीदार ठेवी काढत आहेत। पतसंस्थांनी 1000 कोटींच्या ठेवी काढल्या असल्याचं समजतंय। बँकेचा एमडी हा चुकीचे कर्ज वाटप करून चेअरमन कर्डिले यांच्या घरघडीसारखं काम करत आहे। तसेच सध्या जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करत असल्याचा आरोप तणपुरे यांनी केला। भविष्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर जिल्हा बँकेची सखोल चौकशी करून दोषी असलेल्यासह एमडीला जेलमध्ये टाकू, असा सज्जड इशारा आमदार प्राजक्त तणपुरे यांनी दिलाय। प्रशिक्षण योजना आहे म्हणजे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना। या योजनेच्या माध्यमातून नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये जे कर्मचारी ज्यांना 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम दिलेलं आहे, माझा स्पष्ट आरोप आहे की हे कर्मचारी तिथे जिल्हा बँकेमध्ये काम करत नाहीत। ही लोक भाजपच्या गमचे घालून त्यांच्या प्रचारामध्ये या राहुरी विधानसभा मतदारसंघात तरी सक्रिय प्रचार करताना दिसतात। म्हणजे हे पैसे मुख्यमंत्री लाडक्या भावाचे जे पैसे आहेत ते सरकार पैसे त्यांना पगार देतं, मानधन देतं, आणि हे पैसे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स मधले पैसे आहेत। आणि या सर्वसामान्य जनतेच्या पैशावरती यांना बँकेमध्ये कामाला ठेवून हे फक्त जर भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणार असतील तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। मी जिल्हा बँकेचे जे इथले राहुरीतले जे ते टीडीओ आहेत त्यांनाही काल सांगितलेलं आहे की असा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही। उद्या नाहीतर बँकेसमोर मोठं आंदोलन केलं जाईल, कारण बँक काय कुणा एकाची वैयक्तिक खासगी प्रॉपर्टी नाही, या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांची, सभासदांची ती बँक आहे। आणि या बँकेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी, त्यातल्या त्यात हे जे मुख्यमंत्र्याचे लाडके भावाचे कर्मचारी आहेत, त्यांना 6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर एकतर ते भाजपच्याच लोकांना त्या ठिकाणी घेतले, सर्वसामान्य गोरगरीब ज्याला खरोखर नोकरीची गरज आहे असा तरुण मात्र त्या ठिकाणी वंचित ठेवला आणि वशिल्याचे टट्टू सगळे तिथे भरलेले आहेत। आणि त्यांना आपल्या जनतेच्या पैशातून त्यांना पगार चालू आहे आणि ते प्रचार भाजपचं करतायत। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। या बँकेचे जे एमडी आहेत वरपे म्हणून, हा माणूस तर अक्षरशः त्या शिवाजी कर्डिलेच्या घरगडी असल्यासारखं काम करतो। याला कित्येकदा सांगितलं, आता मला एकेरीत मी कधी बोलत नाही, पण मात्र अक्षरशः तो वरपे म्हणून जो कोण एमडी आहे हा अक्षरशः शिवाजी कर्डिलेंच्या घरातला कामगार साफसफाईला असल्यासारखा काम करतो। याची एमडी म्हणून राहण्याची नेमकी लायकी आहे का हे तपासलं पाहिजे। एवढी चांगली आमच्या सर्व शेतकऱ्याची बँक आज त्या ठिकाणी अडचणीत आहे। सहकार खात्यामार्फत बँकेची चौकशी चालू आहे। एक तर या एमडीचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे, खालचे जे काही टीडीओ असतील त्यांना देखील जबाबदार या ठिकाणी धरलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई खरं सहकार खात्यानं केली पाहिजे। नाहीतर हे बँक म्हणजे स्वतःची घरची प्रॉपर्टी असल्यासारखं या भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी बँकेची यंत्रणा त्या ठिकाणी राबवली जाते। हा मोठा दुर्दैवी प्रकार आहे। उद्या भविष्यामध्ये आमचं सरकार आल्यावरती या सर्वांची चौकशी करून चौकशीमध्ये कोणी दोषी असतील तर एमडी सकट सर्वांना जेलमध्ये त्या ठिकाणी टाकलं जाईल।